नमस्कार, मी अतुल कद्रे. सह्याद्री दर्पणच्या ह्या बातमीपत्रात आपले स्वागत. खोपोली नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली आहे. सेनेकडून सर्वच प्रभागामध्ये उमेदवाराच्या प्रचार संपर्क कार्यालयांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. नुकतेच प्रभाग क्रमांक 7च्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. खोपोली नगरपालिका निवडणूक प्रचारात कधी नव्हे तर यंदा शिवसेनेने चांगलीच आघाडी घेतली आहे. सेनेचे सर्वच नेते नगरपालिका निवडणुकीत एक दिलाने एकत्र आलेत. प्रचाराची प्रमुख धुरा सांभाळणारे उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाई शिंदे, शहर प्रमुख सुनील पाटील असे दिग्गज नेते प्रचारात उतरलेत. खोपोली शिळफाटा येथे प्रभाग क्रमांक 7चे उमेदवार हेमलता देशमुख मोरे आणि उवेद पटेल यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर शहर प्रमुख सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुळगाव येथील कट्टर शिवसैनिक असलेले राऊत मामा यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. शुभेच्छा तुम्हाला अगोदर देऊन ठेवतो मी. आणि आपल्या उमेदवाराचं नाव उमेद, नाव काय उमेद, तर उमेद फार मोठं नाव आहे. आणि उमेद तुझ्या पाठीमागं आमचा मुळगाव शाखेचं आम्ही संपूर्ण सहकार्य तुम्हाला देऊ ही आम्ही तुम्हाला खात्री देतो. आणि आपले तिन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील अशी मी खात्री बाळगतो. जय महाराष्ट्र. तर सेनेचे उमेदवार मोईन शेख यांनी शिवरायांच्या इतिहासाचा दाखला देत शिवसेनेविषयी असलेल्या मुस्लिम बांधवांच्या मनातील भावना यावेळी जरूर व्यक्त केल्या. त्यावेळी गांधीजींनी एवढा विश्वास निर्माण केला की लोकांनी त्या टोपीवर यश ठेवला. आज भगव्या रंगावर विश्वास आहे सर्वांना. खोपोली नगरपालिकेमध्ये ह्यावेळी परिवर्तन करायचेच असा ध्यास सेनेच्या नेत्याने घेतलाय. यावेळी खोपोलीचे सत्तेची खुर्चीमध्ये सेनेचा नगराध्यक्ष बसवण्यासाठी सेनेने सकारात्मक प्रचाराला भर दिलाय. खोपोली नगरपालिका निवडणुकीची रंगत चांगलीच वाढत चाललेली आहे. सेनेचे नेते निवडणुकीत खोपोली काबीज करण्यासाठी एक दिलाने काम करीत आहेत. सेनेकडून प्रचारात उपजिल्हा प्रमुख महेंद्र शेठ थोरवे, सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, सेनेचे ज्येष्ठ नेते भाई शिंदे हे नगरपालिका निवडणुकीत प्रचारात प्रत्येक प्रभागात उतरल्याने विरोधकांची धास्ती वाढलेली आहे. या सर्व नेत्यांनी आपल्या भाषणातून सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधक असलेले शेकाप या दोन पक्षांचा चांगलाच समाचार सुरू केला आहे. मागच्या 5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी आणि शेकाप सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात लढले आणि आज पुन्हा सत्तेसाठी एकत्र आल्याने यांच्यावर शिवसेनेकडून टीका सुरू आहे. खोपोली शहराच्या विकासाचा अजेंडा घेतलेल्या सेनेच्या नेत्यांचं पहा हे आक्रमक भाषण. गेली 15 वर्ष ज्या लोकांनी या खोपोली नगर परिषदेवर सत्ता भोगलेली आहे, सत्तेच्या रूपात जे काही भ्रष्टाचार केलेले असतील, सत्तेतना पैशांना सत्ता हे त्यांचं समीकरण आतापर्यंत होतं. आणि म्हणूनच मी या खोपोलीकरांना, या जनतेला आव्हान करतो की एक वेळ शिवसेनेला तुम्ही संधी देऊन बघा. हनुमंत केला, कोणाला रावण केला, अनेक वेगवेगळ्या गोष्टी करून आज आम्ही दोघे भाऊ आणि मिळेल ते वाटून खाऊ ह्याच्यासाठी एकत्र आले. आणि म्हणून माझी या ठिकाणी नम्रपणे मतदारांना विनंती आहे, मित्रांनो, आपण आयुष्यभर पैसे कमवतो, परंतु असा आपला एक उमेदवार द्या का जेणेकरून तो आपल्या सुखा दुःखात वेळ प्रसंगाला त्या ठिकाणी निश्चितपणे रात्री 12 वाजले तरी तो आला पाहिजे. अशा उमेदवाराची आपण निवड करा, कारण आपल्याला ही संधी 5 वर्षातून एकदा येणार आहे. अतिशय तरुण आणि चांगले उमेदवार दिलेत, नवीन चेहरे आहेत, त्यांना भ्रष्टाचार काय माहित नाही, कधी त्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही. त्यामुळे अतिशय पारदर्शक असं प्रशासन देण्याचं काम ही मंडळी निवडून गेल्यानंतर त्या नगरपालिकेमध्ये करणार आहेत. अनेक विषय नगरपालिकेचे आहेत की अनेक गोष्टींनी अनेक वर्ष भ्रष्टाचार झालाय, अनेक निकृष्ट दर्जाची कामं केलीत. मग ती ड्रेनेज सिस्टम असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, रस्ते जे दरवर्षी एक रस्ता प्रत्येक वर्षी नूतनीकरण करायला लागतोय. आणि खोपोली नगरपालिका निवडणुकीत सेनेने आपल्या प्रचाराचा मुद्दा विकासाचा बनवलाय. यावेळी नगरपालिकेवर भगवा फडकविण्याचे शिवबंधन शिवसैनिकांनी बांधल्याचे चित्र दिसून येत आहे. सेनेचे नेते ह्यावेळी नगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी चांगले आक्रमक झालेत. खोपोली नगरपालिका निवडणुकीत हाऊस टू हाऊस प्रचारावर शिवसेनेने भर दिलाय. प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वसाधारण महिला गटातील उमेदवार अर्चना संदीप पाटील यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन थेट संपर्क साधण्यावर भर दिलाय. तर याच प्रभागात सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे उमेदवार बेबी सॅम्युअल यांनीही गाठीभेटीवर भर दिलाय. चिन्मयनगर, मोगलवाडी, वैभवनगरी, काटरंग, मोगलवाडी, आशियाना व्हिलेज या भागात प्रचार सुरू केला आहे. तर यावेळी शहरातील 2 प्रभागात सेना
आणि काँग्रेस एकत्र आल्याने विरोधकांचं टेन्शन मात्र वाढले। शहराच्या विकासासाठी बेरजेचे राजकारण करून केवळ आणि केवळ विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याची भूमिका सेना सहसंपर्क प्रमुख विजय पाटील यांनी मांडलेली आहे। महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे। आम्हाला वाटलं होतं भाजप सेनेची इथं युती होईल, पण ती शेवटच्या क्षणी युती डिक्लेअर झाली आणि आपण प्रत्येक पक्षाने उमेदवार जाहीर केल्यामुळे आपल्याला आता युती करता येत नाही। आपण 26 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले आहेत। 3 उमेदवार आपल्याकडे अलायन्समध्ये आहेत, काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार, आणि ते 3 उमेदवार आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला मदत करणार आहेत। आणि अतिशय ताकदीने काँग्रेसची लोक बेबी सॅम्युअल सुद्धा आपल्या बरोबर काम करणार आहेत आणि आपल्या यशामध्ये ते सहभागी होणार आहेत। त्यामुळे असे काही आम्ही दुसरा एक प्रयोग केला होता, पण तो यशस्वी झाला नाही। आपल्याला 20-25 वर्षाने सत्तेत असलेल्या लोकांना विरोध करायचे, त्यांना सत्तेच्या खुर्चीवरून खाली खेचायचे, म्हणून जेव्हा जमतील तेवढी गणितं बेरजेची करा। तर या प्रभागातील सेनेचे उमेदवार अर्चना पाटील यांनी निवडून आल्यावर या प्रभागातील सर्वच प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले। आम्ही प्रचारामध्ये सगळीकडे फिरत असताना प्रामुख्याने म्हणजे लोकांकडूनच आमच्यासमोर या सगळ्या समस्या आल्या आहेत की तिथे पाण्याची व्यवस्था अजून झालेली नाही आहे, बिल्डिंगमध्ये पाणी पोचत नाही आहे, गटारं वगैरे सगळे तुंबलेले आहेत, कोणतीही प्रॉपर मॅनेजमेंट नाही आहे। मग ते काटरंग असेल, मोगलवाडी असेल, या एरियामध्ये मोस्टली या सगळ्या समस्या प्रामुख्याने जाणवत आहेत। काटरंग आणि परिसरातील पाणी, रस्ते, गटार, उद्यान यासह अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी नियोजन पद्धतीचा अवलंब करून सेनेकडून काम करण्यात येणार असल्याची स्पष्टोक्ती सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी दिली आहे। पण त्याचं गांभीर्य कोणी लक्षात घेत नाही आहे। गटारं तुंबलेली आहेत, पाण्याची अगदी दयनीय अवस्था आहे, लोकांपर्यंत घराघरामध्ये पाणी पोचत नाही आहे। बिल्डिंग एरियामध्ये पण पाणी काही ठिकाणी इथं पाणीच येत नाही आहे, ते त्यांचं बोरिंगचं पाणी किंवा टँकरनी पाणी तिथं येतं। शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही पहिले ह्याच गोष्टीचा पाठपुरावा करू। आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी लोणावळा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिले उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली। विद्यमान उपनगराध्यक्ष भरत हारपुडे तसेच विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, विजय मोरे यांच्यासह एकूण 7 उमेदवारांचा या यादीमध्ये समावेश आहे। शुक्रवारी संध्याकाळी उशिरा लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे शहराध्यक्ष धर्मेंद्र उर्फ बाबा शेट्टी यांनी भारतीय जनता पार्टीची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली। यामध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपनगराध्यक्ष भरत हारपुडे यांच्यासह विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी तसेच विजय मोरे यांच्यासह एकूण 7 उमेदवारांचा समावेश आहे। यावेळी भाजपा कार्ड कमिटीचे अध्यक्ष सुभाष सोनावणे, अशोक जाधव, आनंद नाईक, नगरसेवक संजय गायकवाड, माजी शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव, दादा धुमाळ, राजाभाऊ खळदकर, युवकाध्यक्ष मुकेश परमार, तालुका युवक कार्याध्यक्ष अरुण लाड, आशा खिल्लारे यांच्यासह भाजपचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जाहीर करण्यात आलेल्या नावांमध्ये प्रभाग क्रमांक 2 तुंगारली सर्वसाधारण महिला गटातून सौ गौरी गणेश मावकर, प्रभाग क्रमांक 4 नांगरगाव येथील सर्वसाधारण महिला गटासाठी सौ जयश्री मारुती आहेर, तसेच याच प्रभागातील सर्वसाधारण गटातून विद्यमान नगरसेवक विजय उर्फ पोपट शिवाजी मोरे, प्रभाग क्रमांक 6 बाजारपेठ लोणावळा यातील नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, खंडाळा येथील अनुसूचित जमाती गटामध्ये माजी नगरसेविका सौ रचना विजय सिनकर, प्रभाग क्रमांक 10 नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून विद्यमान उपनगराध्यक्ष भरत मारुती हरपुडे आणि प्रभाग क्रमांक 12 सर्वसाधारण गटातून शशिकांत लक्ष्मण मानकर अशा 7 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। लोणावळा शहरात भाजपची सेनेबरोबर युती जवळजवळ फिसकटली असून बहुतेक ठिकाणी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत लढली जाईल असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले असून आरपीआय सोबत मात्र युती झाली असून 25 पैकी 3 जागा आरपीआयला सोडण्यात आल्या असून 4थ्या जागेबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी यांनी यावेळी सांगितले। या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आपले प्रमुख शत्रू असून लोणावळा शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त करण्याच्या उद्देशानेच भाजप या निवडणुकीत उतरणार असल्याचा विश्वास शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला। लोणावळा शहराचा विकास हाच आपला मुख्य अजेंडा असून आगामी 2 दिवसात उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल। तसेच साधारण त्याच वेळी जिल्हाध्यक्ष आमदार संजय उर्फ बाळा बेगडे हे नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही जाहीर करतील असेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले।
लोणावळा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचे भवितव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या 17 नोव्हेंबर रोजी येणाऱ्या निर्णयावर अवलंबून असणार असून या संदर्भात उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला आहे। लोणावळा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांमधील नगराध्यक्ष पदासाठी जाहीर झालेल्या आरक्षणावर स्थानिक नगरसेवक संजय गायकवाड यांनी हरकत घेतली असून हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या पारड्यात गेले आहे। नगर परिषदेचे किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण हे फिरत्या पद्धतीचे म्हणजेच रोटेशन पद्धतीने असले पाहिजे असा निवडणूक आयोगाचा नियम आहे। त्यानुसार यावेळी लोणावळा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण पडणे आवश्यक होते, कारण मागील पंचवार्षिकमध्ये पहिले 2.5 वर्ष हे पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आणि नंतरच्या उर्वरित 2.5 वर्षासाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी खुले होते। याशिवाय मागासवर्ग तसेच अनुसूचित जाती आणि जमाती यांचे आरक्षण हे त्या ठिकाणची लोकसंख्या बघून टाकले जात असल्याने आगामी निवडणुकीसाठी लोणावळ्याचे नगराध्यक्षपद हे एक मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित असायला हवे होते किंवा मग ते सर्वसाधारण वर्गासाठी खुले असायला हवे होते। मात्र तसे न होता या ठिकाणी पुन्हा सर्वसाधारण महिला या वर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे। यामुळे हे आरक्षण नियमाला धरून नसल्याची हरकत गायकवाड यांनी घेतली आहे। संजय गायकवाड यांनी या संदर्भात शासनाकडे हरकत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फेटाळण्यात आल्याने त्यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने आगामी 17 नोव्हेंबर रोजी या संदर्भात निर्णय देण्याचे जाहीर केले आहे। महाराष्ट्रातील ज्या नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचं जे आरक्षण आहे ते सर्वसाधारण महिला असं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि त्या आरक्षणावर आम्ही उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला आहे। सर्वसाधारणपणे या पुढच्या पंचवार्षिक काळासाठी मागच्या 5 वर्षाच्या काळाचा आढावा घेतला जातो आणि रोटेशन पद्धतीप्रमाणे कुठलेही आरक्षण हे डबल रिपीट होता कामा नये असं शासनाच्या आदेशात म्हणलेले। त्यामुळं मागील 5 वर्षामध्ये पहिल्या 2.5 वर्षासाठी सर्वसाधारण महिला आणि पुढील 2.5 वर्षासाठी ओबीसी अशी 2 आरक्षणं होती। त्यामुळे पुढच्या पंचवार्षिक आता निवडणुकीसाठी ही दोन्ही आरक्षणं वगळणं गरजेचं होतं, परंतु ते न करता शासनाने पुन्हा एकदा सर्वसाधारण महिला असं आरक्षण जाहीर केल्याने आम्हाला ते थोडंसं वाटलं की हे कुठंतरी चुकतंय। त्यामुळं आम्ही त्या संबंधित सर्व कागदपत्र जमा करून उच्च न्यायालयात दावा दाखल केला। महत्त्वाचं म्हणजे हा न्यायालयाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि हा दावा दाखल करून घेतला आणि त्यावर अनेक अशा सुनावणी होत आहेत। आता देखील 17 तारखेला अंतिम सुनावणी दिलेली आहे आणि तोपर्यंत संबंधित निवडणूक ही त्या निकालावर आधारित अशी कंडिशनल ठेवलेली आहे। या बातमीसोबत हे बातमीपत्र इथे संपत आहे। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।